महाराष्ट्र राज्य दलतरण स्पर्धा 2024 नेहरू जिमखाना नवी मुंबई या ठिकाणी पार पडते आणि मला खूप आनंद होतोय। या स्पर्धेला सहभागी होताना साधारण 700 प्लेयर्स यांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला आणि 28 जिल्ह्यातून पूर्ण महाराष्ट्रातल्या हे वेगवेगळे प्लेयर्स या ठिकाणी आले। मला आनंद आहे की असोसिएशनचे अध्यक्ष, आमच्या जिमखानाचे अध्यक्ष आणि त्यांची सर्व कमिटी यांना मी धन्यवाद करतो। अशा प्रकारच्या जलतरण स्पर्धांच्या माध्यमातून नवीन तरुण, नवीन पुढची भावी पिढी घडत असते। आणि आज मला एक नवीन गोष्ट समजली की एक गट, पर्टिक्युलर गट आपल्याकडे नाहीये, म्हणजे 6 वर्ष 7 वर्ष असं गट नाहीये, परंतु आतापासूनच 6 वर्ष 7 वर्ष 8 वर्षाच्या मुलांना आतापासूनच तयारी केली म्हणजे पुढे त्यांना स्पर्धेमध्ये भाग घेताना अडचण येत नाही। मला वाटतं ही खूपच चांगल्या प्रकारची एक उपक्रम आहे। मी असोसिएशनला धन्यवाद करतो की यावर्षी ऑलिम्पिकमध्ये जेवढे अपेक्षित आपल्याला पदक मिळायला पाहिजे होती ती मिळाली नाहीत, परंतु मला विश्वास आहे की या पुढच्या 4 वर्षामध्ये महाराष्ट्र जलतरण असोसिएशनच्या माध्यमातून अशी पूर्ण तयारी होईल की पुढच्या जो काही 4 वर्षानंतर येणारा जो ऑलिम्पिक आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्रातून पदक या ठिकाणी निर्माण होतील। मी असोसिएशनला धन्यवाद करतो की तुमच्या उपक्रमाला आम्ही शुभेच्छा देतो। लवकरच नवी मुंबईचा महापालिकेचं स्वतःचं पहिलं आपला जो कॉम्प्लेक्स आहे महापालिकेच्या माध्यमातून माननीय संदीपजी नाईक आमदार असताना आणि नाईक साहेब आमदार असताना त्यांनी याची सुरुवात केली। मला वाटतं तो पहिला सुरुवात होईल। भविष्यामध्ये असे अनेक जलतरण स्पर्धा या नवी मुंबईत करण्याचा आमचा मानस आहे। लवकरच आमची स्वतःची इच्छा आहे की आता स्टेट लेवलची नाही तर नॅशनल लेवलची स्पर्धा या नवी मुंबईत होईल असा आमचा प्रयत्न राहील आणि आम्ही त्याच्या सर्वांच्या पाठीमागे